हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। ऑडिशनच्या नावाखाली मुलांना डांबून ठेवलेल्या रोहित आर्यचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू। पोलिसांनी स्टुडिओतील 17 मुलांची केली सुखरूप सुटका। स्वच्छता मॉनिटर अभियानावरून रोहित आर्यनं दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना केलेलं उपोषण। सरकारनं पैसे थकवल्याचा आर्यनं केला होता आरोप, तर केसरकरांनी फेटाळले आरोप। रोहित आर्यला सरकारनं दिलेलं पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती। रोहितला प्रकल्प राबवण्यासाठी निधी मंजूर केल्याचं पत्र समोर। याच प्रकल्पाचे पैसे सरकारनं थकवल्याचा आरोप। मनसेच्या मेळाव्यात ईव्हीएम हॅकिंगचं प्रात्यक्षिक। 1 तारखेला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे। दिल्लीलाही कळलं पाहिजे इथे काय आग लागली आहे। राज ठाकरेंचं मोर्चाला येण्याचं आवाहन। शिवरायांच्या किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर उभारली तर फोडणार, राज ठाकरेंचा इशारा। मुख्यमंत्री पदासाठी किती लाचारी करणार, राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना। 6 महिन्यांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश। बच्चू कडूंची चर्चा सुरू असताना सरकारचा GR। बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलन प्रकरणी पोलिसांची कारवाई। बच्चू कडू शेतकरी नेत्यांसह तब्बल 2,500 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल। 24 तासांहून अधिक वेळ वाहतूक रोखल्यानं कारवाई। सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जारी। 17 फेब्रुवारीपासून होणार परीक्षा। विदर्भात आज मुसळधार पावसाचा अंदाज। गोंदिया गडचिरोलीसह विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता। नागरिकांना सतर्क राहण्याचं हवामान विभागाचं आवाहन। आयसीसी महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारतीय संघाची धडक। 7 वेळा चॅम्पियन राहिलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा केला भारतानं दणदणीत पराभव। जेमिमाची नाबाद 127 धावांची खेळी। जिओ युजर्सला मिळणार पुढील 18 महिने मोफत AI गुगल जेमिनाय प्रोचं सबस्क्रिप्शन। तर जिओ आणि गुगल दरम्यान झाला करार। रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी AI सर्वांसाठीची अशी घोषणा केली। नमस्कार, सुप्रभात। मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतल्या पवईमध्ये मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा काल एन्काउंटरमध्ये मृत्यू झालाय। पवईमध्ये भर दुपारी ओलीस नाट्याचा थरार रंगला। आरे नावाच्या स्टुडिओमध्ये रोहित आर्या यानं 17 मुलांना ओलीस ठेवलंय। वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी ही मुलं पवईमध्ये आली होती, तर दुपारी 1:30 वाजून गेल्यानंतरही मुलं जेवणासाठी बाहेर न आल्यानं पालकांना संशय आला। तब्बल 2 तासांनी आरोपी रोहित आर्यानं एक व्हिडिओ जारी केला। यामध्ये मुलांना जाळून टाकण्याची धमकी त्यानं दिली। पोलिसांनी तत्परता दाखवत स्थानिकांच्या मदतीनं मुंबई पोलीस हे इमारतीच्या बाथरूममध्ये शिरले। त्यानंतर त्यानं पोलिसांवर गोळीबार केला। त्यानंतर पोलिसांनी रोहितच्या छातीवर गोळी मारली आणि यामध्ये तो जखमी झाला। नंतर त्याला रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं, मात्र काही वेळानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। दरम्यान या आरोपीकडे एअरगन आणि केमिकल्स असल्याचं समोर आलंय। अतिशय धक्कादायक कालचा हा सगळा प्रकार होता। पवईमध्ये ओलीस नाट्य हे बऱ्याच वेळ चाललं। कितीतरी चिमुकल्यांना या रोहित आर्यानं ओलीस ठेवलं होतं आणि त्यानंतर जेवणासाठी हे चिमुकले जेव्हा बाहेर आले नाही तेव्हा त्यांच्या पालकांना संशय आला की नेमकं काहीतरी इथे बिघडलेलं आहे। आणि त्यानंतर या आरोपीने एक व्हिडिओ जारी केला। यामध्ये त्यांनी सरळ मुलांना जाळून टाकण्याची धमकी दिली। त्यानंतर मुंबई पोलिसांनी तत्परता दाखवत इमारतीच्या बाथरूममधून ते शिरले। सगळ्यात आधी जेव्हा आरोपीला कळालं पोलीस हे इमारतीमध्ये शिरलेत तेव्हा आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला।
त्यानंतर पोलिसांनी रोहितच्या म्हणजेच आरोपीच्या छातीवर गोळी मारली। त्यानंतर तो जखमी झाला आणि रुग्णालयामध्ये त्याचा मृत्यू झालाय। या सगळ्या प्रकरणासंदर्भात आपण बोलूयात आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी। अजित, काल सगळं हे पवईमध्ये ओलीस नाट्य घडलं, त्यानंतर जेव्हा हे सगळे लहान मुलं त्यांची सुटका झाली त्यानंतर पालकांची काय प्रतिक्रिया होती? साधारणपणे मध्यरात्री 3च्या सुमारास रोहित आर्या याचा मृतदेह जो आहे हा जोगेश्वरीतल्या ट्रॉमा केअर सेंटर येथून मुंबईतलं जे प्रसिद्ध हॉस्पिटल आहे आणि सरकारी हॉस्पिटल आहे जे रुग्णालय, त्या रुग्णालयामध्ये त्याचा मृतदेह आणण्यात आलेला आहे। जे रुग्णालयामध्ये ज्यावेळी अशा काही घटना घडतात विशेषतः क्राईमच्या, त्यामधले जे मृतदेह जे असतात त्यांची विशेष करून पोस्टमॉर्टमची व्यवस्था जी आहे ती जे रुग्णालयामध्ये आहे, अद्ययावत यंत्रणा आहे आणि त्यासाठी इथं आणलं जातं। हे जे इथं जो मृतदेह आणला आहे त्याची जे शवविच्छेदन आहे ते साधारणपणे 10:30च्या सुमारास सुरू होईल। 6 डॉक्टरांची टीम या रोहित आर्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करेल आणि त्यामध्ये प्रत्येक जो डॉक्टर आहे प्रत्येक डॉक्टरवरती वेगवेगळी जबाबदारी दिली गेलेली आहे की रोहित आर्या याच्यावरती कुठे कुठे जखमा आहेत, गोळी लागलेली आहे ती कुठे लागली आहे, त्याची जखम किती आहे आणि त्या गोळीमुळे त्याला रक्तस्राव किती झाला असेल, जखम आतमध्ये किती डीपमध्ये आहे, मृत्यूचं कारण गोळी लागल्यामुळे झालं आहे का आणखीन काय आहे, याबरोबरीनं जे म्हटलं जात होतं की तो मनोरुग्ण होता किंवा त्याला एक प्रकारे शॉक बसला होता आणि त्यामुळे त्याची परिस्थिती वाईट होती का, हे देखील मेडिकल हिस्ट्रीमधून सगळं तपासलं जाईल आणि त्याकरता एक वेगळी टीम जी आहे, ही सगळी डॉक्टरांची टीम शवविच्छेदन करून रोहित आर्या याचा संपूर्ण अहवाल जो आहे तो मुंबई पोलिसांना सादर करतील आणि तो अहवाल नंतर मुंबई पोलीस जो आहे तो कोर्टामध्ये सादर करतील। कारण का एका व्यक्तीचा तिथं मृत्यू झालेला आहे आणि पोलिसांनी झाडलेल्या गोळीतून मृत्यू झाला आहे, त्यामुळे हा मृत्यू काय कारणामुळे झाला, त्याची कारणं काय आहेत आणि कशाकरता ही गोळी झाडली गेली आणि त्यातून नेमकं जी घटना घडलेली आहे त्यामध्ये मुंबई पोलीस आपल्या जवानाचा कसा बचाव करतील त्याकरता सर्वात महत्त्वाचा जो अहवाल आहे तो म्हणजे शवविच्छेदन अहवाल आहे। त्याचबरोबरीनं तिथे असलेले CCTV फुटेज असतील किंवा तिथे असलेले प्रत्यक्षदर्शी असतील, त्या सर्व लोकांची जबाब जी आहे ते नोंदवले जातील आणि त्यातून मग हे सगळं प्रकरण जे आहे हे एन्काउंटर होतं का, हा एक चकमकीचा भाग होता का, एक सडनली घडून जेव्हा रोहित आर्याने काही त्याच्याकडे असलेल्या बंदुकीनं फायर केली, जे नंतर एअर गन असं सांगितलं जातं, त्यातून फायर केली म्हणून स्वतःच्या बचावाकरता या अमोल पवार हे ATSचे जे कर्मचारी आहेत त्यांनी ही गोळी झाडली का, त्या सगळ्या गोष्टीची शहानिशा जी आहे ही आता तपासाचा एक भाग आहे। मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी दिली गेली आहे। लवकरच त्या अधिकाऱ्याचं नाव जे आहे हे सरकार जाहीर करेल। एका वरिष्ठ अधिकारी म्हणजे पोलीस सहआयुक्त जो दर्जाचा अधिकारी आहे त्या दर्जाच्या अधिकारीच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण समिती असेल। ती समिती या सगळ्या घटनेची चौकशी करेल आणि त्याचबरोबर एक DCP क्राईम जे आहेत किंवा एक वेगळे पोलीस उपायुक्त जे आहेत यांना या प्रकरणाची म्हणजे गोळी का लागली, कशी झाली, ते एन्काउंटर तिथे झाला का ह्याची चौकशी करण्याकरता एक ॲडिशनल CP लेवलचा अधिकारी, तर ही घटना जी आहे तिथं रोहित आर्या कुठून आला, कसा आला, आतमध्ये काय घडलं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचे वेगळा तपास करू, क्राईम अँगलने तपास करण्याकरता एक पोलीस उपायुक्त आणि तिथं नेमकं काय घडलं जेणेकरून त्याला शेवटी गोळी झाडावी लागली तर त्याला गोळी झाडून त्याचा मृत्यू झाला, त्या सगळ्याकरता एक वेगळा वरिष्ठ अधिकारी आहे त्यांची नेमणूक ती केली जाईल अशी माहिती मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता सगळी तयारी सुरू आहे। शवविच्छेदन अहवाल झाल्यानंतर जो त्याचा मृतदेह जो आहे तो त्याच्या घरच्यांना सुपूर्द केला जाईल। माहिती मिळते त्यानुसार पनवेलला ही त्याची पत्नी जी आहे ती राहते, चेंबूरला काही काळ वास्तव्य होतं पण आता ते पनवेलला तिथं राहतात, त्यानंतर तिथं मुख्य घर जे आहे ते पुण्याला आहे, त्यामुळे पुण्याला नेतील का तिथं का मुंबई चेंबूरमध्ये तिथंच अंत्यसंस्कार केले जातील, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या शवविच्छेदनानंतर स्पष्ट होतील। निश्चितच अजित, आता नेमकं शवविच्छेदन अहवालामध्ये काय येत आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान 17 मुलांना ओलीस ठेवण्यापूर्वी आरोपी रोहित आर्यानं एक व्हिडिओ शूट करत व्हायरल केला, यामध्ये त्यानं काय म्हटलंय पाहूयात। मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है।
मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है, लेकिन मुझे ये जवाब चाहिए। मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा। मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं, कई सारे लोगों को ये परेशानियाँ है और ये मैं सल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके। प्लीज़ डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी।